गोंधळाच्या पहिल्या दिवशी सकाळी ब्राह्मण देवाची इथे पूजा होते. ती कशी होते, काय काय सामान लागतं, काय काळजी घ्यावी लागते, हा या व्हिडिओच्या मार्गे सांगायचा केलेला प्रयत्न. पहिल्या स्लाईडमध्ये जे दिसतंय, पूर्वीच्या वेळी ब्राह्मण देवाची इथे जेव्हा पूजा होते त्या मंदिराच्या मागे चुलीवर भाजी आणि जे काही जेवण सामुग्री करावी लागते ते चुलीवर करायचे. यावेळेला ते गॅस सिलेंडर आणि शेगडी वापरून केलं. सेकंड स्लाईडमध्ये काय काय सामान लागतं, यावेळेला एक्झॅक्टली कुठलं सामान वापरलं ते सगळे पॉईंट्स मेन्शन केलेत. पुढे तुम्हाला चित्रामध्ये तसेच व्हिडिओमध्ये पण दिसेल. गॅस सिलेंडर, शेगडी, विळी, 4 टोप, चमचे, कैची पानं, हे प्रत्येक वेळेला थोडं पुढे मागे येऊ शकतं. मेनली हे जे रेग्युलर लागणारे आयटम आणि भाजीला अजून जे जे काही आयटम लागतात ते ह्याच्यातले एखाद दुसरे आयटम मिसिंग पण असेल. त्यानंतर यावेळेला ॲक्च्युली जेव्हा आम्ही सामान बाजूला काढलं होतं, भाजी, 2 नारळ वगैरे, तर सगळ्याचा स्नॅपशॉट मारले, फोटो मारलेला आहे आणि गॅस सिलेंडर, टोप वगैरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि नेक्स्ट दिवशी जे पूजा असते त्याच्या आदल्या दिवशी किंवा येण्याच्या आधी थोडी साफसफाई करावी लागते. तुम्हाला इथे विनोद झाडूने साफ करताना दिसत असेल या व्हिडिओमध्ये. थोडीशी ते साफसफाई करावी लागते आणि बाकीचं काय सामान वगैरे असेल तर आधी आणून ठेवावं लागतं. तसं मी ते गॅस सिलेंडर, शेगडी, कळशी, 2-3 कळशा लागते, पाणी, असे वेगळेच आयटम आणून ठेवले आहेत. आणि बटाटा आणि टोमॅटो कट करायला रणदीप एक्सपर्ट आणि फास्ट करतो, म्हणजे कोणी लेडीज असेल तरी चालेल, म्हणजे ते फास्ट गतीने का जलद गतीने करू शकतील. आणि बाकीचे अजून काही छोटे मोठे आयटम आहेत ते लिस्टमध्ये लिहिले आहेत. यावेळेला पूजेला प्रसाद बसला होता आणि पूजा झाल्यानंतर 4 वाड्या दाखवाव्या लागतात. विनोदकडे, भाई, नंतर अरुण राणे आणि बबन काळाच्या घरी 4 पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं तर कळेल. त्या ठिकाणी केळीची पानं लागतात, ही दाखवली. वाडी दाखवताना सर्वप्रथम भाऊ बाबाजी कदम म्हणजे त्यांचे नातू अरुण राणे यांच्या घरात दाखवतात. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं घर बबन कदमांचं घर, त्यानंतर सखाराम कदमांचं घर आणि त्याच्यानंतर सदूबाबांचं घर, असं ती 4 घरं वाडी दाखवण्यासाठी. आज आता या क्षणापासून सकल परिहार करून त्यांची इच्छित मनोकामना अतिशीघ्र गतीने पूर्ण होण्यासाठी तुम्हा देवतांचा कृपाशीर्वाद ठेवा. सर्व तुम्ही कल्याण करा. त्यांचा अपराध झाला असेल तर त्यांनी क्षमा करून इच्छित मनोकामना परिपूर्ण होईल. सर्वांचा मंगलमय कृपाशीर्वाद ठेवा. परत एका आणि पण जगदंब उदयोस्तु अंदे करतो. आरोग्यं सविता तनोतु भवतां इन्द्रियशो निर्मलं भूतं भूमसुतं सदां शुभं या प्रज्ञां गुरुर्गौरवं ताभ्यः सम्भुतं सर्वदा राहुर्भागुलं फिरवतं शमनं केतुं परस्य कल्याणं च देवतेन